सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सो आज मी ब्लॉग डायरेक्ट लोकेशनवरती आल्यावरती शूट चालू केलेलं आहे. म्हणजे जे शूटचं लोकेशन आहे तिथेच मी ब्लॉग चालू करतो आहे. कारण का नेहमी घरातनं सुरू करणार किंवा लिफ्टमधून सुरू करणार, परत मी ट्रेनमध्ये बसल्यावर ते काय शूट तर करत नाही, डायरेक्ट लोकेशनवरती आल्यावरती शूट चालू करतो. सो इथूनच चालू केलं आजचं शूट. आजचं शूटचं लोकेशन आहे एक प्रॉपर एक रिसॉर्ट किंवा फार्म हाऊस टाईप बोलू शकतो. खूप सही जागेवरती आहे, पण खरं सांगू खूप आतमध्ये आहे, बोईसरला आहे आणि खूप आतमध्ये एवढा सही तलाव आहे खालती. तुम्हाला दाखवतो आहे बघा, खालती आहे ना मस्तपैकी तलाव आणि इथे खालती ना असे टेंट आहेत बघा, वर दिसत असतील. खालती जाऊन दाखवतो तुम्हाला टेंट किती मस्त बनलेले. सर पण खालतीच आहेत. चला आपण जाऊया खालती. इथूनच आहे ना सर, तर जाऊया आपण खालती इथून. त्याच्यानंतर आता आम्ही तर सुरुवात केलेली आहे, थोडंफार शूट घेतलेलं आहे आम्ही हॉल एरियाचं वगैरे. अजून रूम्स वगैरे बाकी आहेत. स्विमिंग पूल एरिया आपला फेमस, तिथे आपण जास्त व्हिडिओज वगैरे बनवतो तो पण आहे. सो ते तर बनवायचे जे व्हिडिओज तिथे. तो आता आपण जाऊया खालती बघायला टेंट एरिया. अरे एवढी शांतता आहे ना इथे, एवढा सही एरिया आहे ना. फक्त बाकी काय थोडंफार कन्स्ट्रक्शनचा आवाज येणार तुम्हाला, पण एवढा ना लांब आहे ते. बट एरिया खूप शांत आहे आणि वरतून हवा खूप मस्त आहे इकडची. थंड हवा आहे, जास्त ऊन नाही आहे. मला दाखवतो सर बघा कुठे बघायला. बघा सर लेक दाखव, लेक दाखवतो सर. त्यामुळे बॅक कॅमेऱ्याने दाखवूया. तळ आहे एकदम आणि याच्यासमोर जसं एक हे टेंट आहेत बघा, खूप मोठे टेंट आहेत. सर थोडेफार तिकडे हात लावतात म्हणजे रेडी करतात. सो आता चला लगेच शूट करूया. येईल आपली 1 2 3 ते तळा बोललं आहे. आता आम्ही स्पॉटवर चाललो आहे. मी वरती तुम्हाला वरतून दाखवतो आणि मग तुम्हाला खालतून सुद्धा दाखवतो हे काय आहे. रूम बघा कुठे टी व्ही वगैरे झाड चाललं आहे अख्खं. वर्षा त्याच्या आतमध्ये हो बाथरूम इथे शूटिंग एरिया. सरपण्यासोबत व्ह्यू दाखवा. येऊ बघा. आम्ही एका ट्री हाऊसवरती, प्रॉपर ट्री हाऊस. वेगळी या घराच्या आतमध्ये पण ट्री येतोय. एवढूसा रूम पण सही वाटतं. एवढूसा जागेत पण किती भारी बनवला यार हा एरिया. आता पूर्ण झाडावरती जाऊन बसले. खालतून सर घेतलाय मी. चला मग इथं एक घेऊया. ट्री हाऊस ट्री वरती बाजूला. चला आपण खालती जाऊया. सर तुम्ही खालती या, हळूहळू जाऊया भाई. शिड्या बघा आधी कशी आहे इकडे. पण ह्यांच्याशी विचारलं तर हे बोलते हा ट्री हाऊस खूप डिमांडमध्ये आहे. एका दिवसाचा स्टे हे तर 4000 आहे. तुम्हाला असं पाठवून दाखवतो बघा किती भारी आहे यार. म्हणजे छोटासा रूम आहे पण एवढा सही रूम आहे ना तो. हा एकदम आतमध्ये AC वगैरे सुद्धा आहे त्याच्या. बघा किती सही वाटतोय ना तो. मस्त बाल्कनी पण दिली त्याला इथे. आणि असं पण नाही का जे डोक्याला लागतंय वगैरे काय नाही. प्रॉपर हाईट म्हणजे माझ्यापेक्षाही चांगला अजून हाईट आहे ना माणूस उभा राहू शकतो असं सीन आहे.
म्हणजे प्रॉपर बाल्कनी रूम असा दिसायला छोटा वाटतो पण हाईट खूप परफेक्ट दिली त्यांनी. एक नंबर. तर प्रॉपर शूट झालेलं आहे. आम्ही स्विमिंग पूलमध्ये उतरलो नाही आहेत आज तरी, कारण का लवकर जायचं आहे मला घरी, कारण का आज मूवीचा प्लॅन आहे, छावा बघायला जायचं आहे आम्हाला. सो सरांना सांगितलं नाही बट लवकर, कारण का मला आज पाण्यात जाण्याचं मन पण नव्हतं. असं मी बॅग वगैरे घेऊन आलो आहे, कपडे वगैरे, पण नाही मन तर नव्हतं आज जाण्याचं. नेक्स्ट टाईम वगैरे बघू. उद्या पण बाहेर जायचं आहे, पण उद्या ऑफिसची एक पार्टी आहे वर्कर्ससोबत. वर्कर्स नाही बोलू शकत, आपले ऑफिसमध्ये जे आहेत काम करणारे वगैरे, ते दादा वगैरे, काका वगैरे, सगळ्यांसोबत एक मस्त पार्टी प्लॅन केली आहे. सो उद्या तिकडे जायचं आहे आपल्याला. सो हा व्लॉग एंड नाही करत मी अजून तरी, कारण का आत्ताची सुरुवात झाली आहे. साधारण 5-6 मिनटाचं झालं असेल किंवा 2-3 मिनटाचं झालं असेल. आपण रात्रपर्यंत बघू, छावा मूवीपर्यंत, तेव्हा काय होतं आहे म्हणजे तिथपर्यंत तरी तेवढं ड्युरेशन बसतो ते बघू. मग वाटलं ते मूवी एंड झाल्यानंतर मग आपण कट करू व्हिडिओ. बघा सर आलं बाहेर. इथून मी खूप, आजची तारीख काय माहिती आहे का तुम्हाला? आज 20 तारीख आहे ना सर? आजची 20 तारीख आहे. छावा 14 तारखेला रिलीज झालेला, विचार करा, आणि आम्ही 20 तारखेला बघायला चाललो आहे. म्हणजे मी जेव्हा रिलीज झाला त्या दिवशी मी स्वतः बाहेर गेलेलो. काय गेलेलो ते तुम्हाला माहिती आहे, कोकणात गेलेलो होतो शॉर्ट फिल्मसाठी वगैरे वगैरे. सो तिथून झाल्यानंतर तो शॉर्ट फिल्मवाला व्लॉग झाल्यानंतरच हा व्लॉग येणार आहे तसं, पण ते बघितल्यानंतरच तुम्ही बघणार हा. सो ते 3-4 व्लॉग असे पेंडिंगमध्ये, म्हणजे काय काय ॲडिट करून ठेवलेले आहेत. 2 तरी ॲडिट करून ठेवलेले आहेत, ते 2 अजून अपलोड पण नाही केले आहेत. सो विचार करतो आहे आज मी एक अपलोड करीन रात्री, आणि साधारण 20 तारखेला आज अपलोड करीन ना, तर 23 किंवा 24 किंवा 25 तारखेला एक दुसरा व्लॉग टाकेन. व 5-5 दिवसांच्या ड्युरेशनमध्ये मी टाकण्याचा प्रयत्न करेन, किंवा 2-2 किंवा 3-3 दिवसाच्या ड्युरेशनमध्ये टाकण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे जेवढं जसं डिमांड वाटेल मला, असं वाटतं 5 दिवस जास्तच होतील. आय थिंक सो 2 किंवा 3 दिवसानंतर टाकण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे आता डायरेक्ट 23ला टाकीन, मग 26ला टाकेन, असं काहीतरी करेन. मग हा आय थिंक सो 26ला पडेल व्लॉग. टाकण्याचा प्रयत्न करूया 26लाच. आणि का मी असं माणसांना विसरून जातो पहिली बात, आणि आळशी खूप आहे मी स्वतःहून सांगतो, मी खूप आळशी आहे. व्हिडिओ बनवत नाही, आणि व्हिडिओ बनवले तरी ॲडिट नाही करत, ॲडिट केली तर अपलोड करत नाही, असं आहे. पण म्हणजे मोस्टली बघायला गेलं ना का मी ॲडिट करून व्हिडिओ अपलोड करतो जास्त करून. मी असं झालं नाही का व्हिडिओ ॲडिट केली आणि अपलोडच नाही करून, नाही. कधी कधी होतं असं, ॲडिट करून हाफ ॲडिट करून ठेवून देतो, कारण का काय क्लिप्स नसतात, काय उडालेल्या असतात, कधी रेकॉर्डच झालेलं नसतं. मी येण्यासारखं आता म्हणून चेक या कारण ॲडिट केला, कारण का माझं असं आहे ना, कधी व्हिडिओ पॉज होऊन जाते, कधी कोणाचा कॉल येऊन जातो, सायलेंटला असतो फोन माझा, कॉल येतो आणि व्हिडिओ पॉज होऊन जाते, फोन पण समजून नाही येत, आणि मी येण्यासारखं बडबडत असतो कॅमेऱ्याचं. कारण का बॅक कॅमेऱ्याने जास्त करून शूट करतो, फ्रंट कॅमेऱ्याने नाही करत मी जास्त करून. कधीच तरी केलं तर फ्रंट कॅमेऱ्याने, नाही तर जास्त करून बॅक कॅमेऱ्याने, कारण का मस्त वाईड भेटतो. आणि बॅक कॅमेरा एवढा आयफोनचा चुम्मेश्वरी आहे, तर क्वालिटी देतो तर बॅक कॅमेऱ्यानेच करूया ना. फ्रंट पण देतो तशी क्वालिटी, पण बॅक जास्त प्रेफर करतो मी, कारण का बॅकमधून असं डायरेक्ट फिरू शकतो, असं फिरू शकतो. फ्रंटनी कसं मग अशी स्क्रीनवर अशी स्क्रीन दाखवायला लागते प्रत्येक गोष्ट. बाय मधमाशी कुठे राहिली, आवाज आला मधमाशीचा मला. सो चला, फायनल पॅकअप झालेलंच आहे आमचं, कारण का आम्ही सगळं वरचं करूनच हा शेवटला करायला आलो, हा ट्री हाऊससाठी. हा बघा, हा इथे ट्री हाऊस आहे, साईड दाखवतो, हा ट्री हाऊस आहे इथे. फायनल तो करून आम्ही निघालो आहे. आता जायचं आहे आम्हाला पहिले विरारला, बोईसर स्टेशन. इथून स्टेशनला जाणार बोईसरच्या, मग तिथून आय थिंकचं पहिले विरार पडेल, विरारवरून मग अंधेरी, नाही तर विरारवरून डायरेक्ट भेटली तर डायरेक्ट एक कट कर ना, ट्रॅक शॉट घ्या एकदा बघा, चालेल. सो मी आलेलो आहे आता पनवेलमध्ये. आता चाललो आहे, भूक लागली, पहिले मग बेकार भूक लागली, आता काहीतरी खायला घेतो, घरी जाऊन ते ठेवतो, फ्रेश होतो. भाई आता होता माझा कामच होता आता.
एक मुलगी अचानक आली मध्ये. हाय भाई मॅटर यायला हवा बघायला मला खूप आधीपासूनच बघायचं होता. माझ्याकडे ह्याच्यामधून पण आलेला एक सेकंड बोलू ना टेलिग्रामवरती किंवा असे 2-3 वेबसाईटवरती असं छावा हा पायरेसी म्हणून आलेला होता. म्हणजे पहिल्याच दिवशी ज्या दिवशी रिलीज झाला ना छावा त्याच दिवशीच माझ्याकडे आला असं सीन बसलं आहे. मी त्या टायमीला बघितला नाही तर ते असं छावा हा पायरेसी म्हणून आलेला होता. म्हणजे पहिल्याच दिवशी ज्या दिवशी रिलीज झाला ना छावा त्याच दिवशीच माझ्याकडे आला असं सीन बसलं आहे. सो मी त्या टायमीला बघितला नाही. पिक्चर बनला आहे म्हणजे एवढा खतरनाक पिक्चर बनला आहे ना तो. आणि एवढा सही दाखवला आहे. फोनमध्ये बघण्यामध्ये मजा नाही येणार ते. ॲक्च्युअल थिएटरमध्ये जाऊनच बघून मजा. आणि पिक्चर ऑलमोस्ट थिएटरमध्ये जाऊन बघायलाच मजा येते. ते बनलेलेच त्याच गोष्टीसाठी असतात. सो पण जाऊया थिएटरमध्ये बघायला. सो जाऊया काहीतरी खाऊया आणि भेटूया थोड्या वेळातच.